गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी हंबर्डे सर, सहशिक्षक मोतीलाल कोठारी विद्यालय कडा, आपलं ज्युपिटर क्लासरूम या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 5वीच्या म्हणजेच 5th क्लासमधील परिसर अभ्यास भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 1 अवर अर्थ अँड अवर सोलार सिस्टीम म्हणजेच आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला प्रकरणाच्या सुरुवातीला काय पाहायचंय पहा. व्हेन वी लुक अप फ्रॉम अ ओपन ग्राउंड वी सी द स्काय. आपण जर मैदानावरती गेलो, पहा ओपन ग्राउंड मोकळं मैदान. व्हेन वी लुक अप फ्रॉम अन ओपन ग्राउंड वी सी द स्काय. आपण मोकळ्या मैदानावरती घराच्या बाहेर गेलो आणि आकाशाकडे जर पाहितलं किंवा मैदानावरती जर गेलो आणि वरती पाहितलं तर आपल्याला आकाश दिसतं. इन अ क्लिअर नाईट स्काय वी कॅन सी मेनी स्टार्स. म्हणजे ज्यावेळी आकाश हे निरभ्र असतं, रात्रीच्या वेळी अशा निरभ्र आकाशामध्ये जर आपण पाहितलं तर आपल्याला असंख्य स्टार्स दिसतील, तारे दिसतील. दे आर व्हेरी फार अवे फ्रॉम द अर्थ. आणि हे सर्व स्टार्स हे आपल्यापासून खूप खूप दूर आहेत. व्हेरी फार अवे, आपल्यापासून खूप दूर आहेत. सम स्टार्स आर प्रोमिनंट व्हाईल सम आर टायनी अँड फेंट्स. काही स्टार्स जे आहेत ते प्रोमिनंट स्टार्स आहेत आणि काही जे स्टार्स आहेत ते टायनी आणि फेंट असतात. म्हणजे काही स्टार्स प्रोमिनंट म्हणजे स्थायी आहेत, तर काही सूक्ष्म असतात आणि फेंट म्हणजे ते गडद नसतात. इफ वी लुक ॲट देम केअरफुली वी फाइंड दॅट मेनी ऑफ देम ट्विंकल बट सम डू नॉट. आपण जर त्या स्टार्सकडे काळजीपूर्वक पाहितलं तर आपल्याला असं पाहायला मिळतं की काही स्टार्स जे असतात ते ट्विंकल होतात, तर काही स्टार्स हे ट्विंकल होताना आपल्याला दिसत नाहीयेत. द सन अँड मून आर कम्पॅरेटिव्हली क्लोज टू द अर्थ. आणि त्यापैकी सन आणि मून हे अर्थच्या जवळ असणारे हेवेनली बॉडीज आहेत किंवा सिलेस्टियल बॉडीज आहेत. म्हणजे पृथ्वीच्या जवळच्या दोन महत्वाच्या खगोलीय वस्तू आहेत. म्हणजे इतर स्टार्सपेक्षा मून आणि सन हे अर्थच्या जवळ असल्यामुळे सो वी कॅन सी दिअर राऊंड शेप क्लिअरली. आपला असाही क्वेश्चन विचारला जातो एक्झाम मध्ये, व्हाय द सन अँड मून appears round in shape or see a round shape clearly. The sun and moon are comparatively close to earth. सन आणि मून हे अर्थच्या कंपॅरेटिव्हली जवळ आहेत. सो वी कॅन सी देअर राऊंड शेप क्लिअरली. त्याच्यामुळे आपल्याला त्यांचा राऊंड शेप जो आहे तो क्लिअरली दिसतो. द सन अँड मून, द स्टार्स, द प्लॅनेट एक्सेट्रा आर ऑल नोन ॲज हेवेनली बॉडीज. म्हणजेच स्टार्स, मून, सन, प्लॅनेट असे जे काही हेवेनली बॉडीज आहेत किंवा असे जे काही ऑब्जेक्ट आपल्याला स्कायमध्ये दिसतात या सर्वांनाच काय म्हटलं जातं, हेवेनली बॉडीज म्हणजे खगोलीय वस्तू म्हटलं जातं. ट्राय धीस. तुम्हाला ही कृती करून पाहायची आहे. पहा काय सांगितलंय ट्राय धीस मध्ये. ऑब्झर्व द स्काय ऑन द 2 क्लिअर नाईट्स. म्हणजे आज आणि उद्या निरभ्र आकाशामध्ये काय करा, आकाशाचं निरीक्षण करा. कीपिंग अ गॅप ऑफ बिटवीन 2 वीक, अबाउट अ वीक. एक आठवड्याच्या दरम्यान, म्हणजे या आठवड्यात एक दिवस आणि पुढच्या आठवड्यात एक दिवस, असं एका आठवड्याच्या गॅपनं तुम्ही काय करायचंय, 2 रात्रीचं आकाशाचं निरीक्षण करायचंय. बेस युअर ऑब्झर्वेशन ऑन द फॉलोइंग पॉइंट्स. त्यासाठी तुम्हाला खालील मुद्द्यांचा आधार घ्यायचा आहे. पहा कोणकोणते सांगितले ते. द ब्राईटनेस ऑफ हेवेनली बॉडीज, की हेवेनली बॉडीचा ब्राईटनेस किती आहे, म्हणजे त्या खगोलीय वस्तूचा
प्रकाश किती पडतोय, त्याच्यानंतर किंवा ती किती गडद किंवा फेंट दिसते, वेदर दे ट्विंकल, त्या हेव्हनली बॉडीज ट्विंकल होत आहेत का, लुकलुकत आहेत का, दिअर कलर अँड साईज, त्यांचा रंग आणि आकार कसा आहे, चेंज इन दिअर पोझिशन, त्यांच्या पोझिशनमध्ये काही चेंजेस होत आहेत का, ऑन बोथ नाईट्स ड्रॉ अ पिक्चर ऑफ द इल्युमिनेटेड पोर्शन ऑफ द मून अँड नोट हाऊ इट चेंजेस फ्रॉम डे टू डे. आणि या सर्व पॉईंटच्या आधारे काय करा, 2 रात्रीमध्ये मूनच्या चित्रांमध्ये होणारा जो काही बदल आहे तो बदल कशा पद्धतीनं दिवसेंदिवस हा बदल होत जातो हे चित्रांमध्ये तुम्ही रिप्रेझेंट करायचे, मांडायचं आहे. तर ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची. देन नेक्स्ट आपल्याला पुढचा जो काही पॉईंट दिलेला आहे तो दिलेला आहे स्टार्स. द हेव्हनली बॉडी दॅट ट्विंकल्स आर कॉल्ड ॲज स्टार्स. ज्या हेव्हनली बॉडी ट्विंकल होतात अशा ट्विंकल होणाऱ्या हेव्हनली बॉडीला स्टार्स म्हटलं जातं. पहा, व्हॉट आर द स्टार्स? द हेव्हनली बॉडी विच कॅन बी ट्विंकल. ज्या हेव्हनली बॉडी ट्विंकल होऊ शकतात अशा ट्विंकल होणाऱ्या हेव्हनली बॉडीला स्टार्स म्हटलं जातं. देन सन, स्टार्स हॅव देअर ओन लाईट. स्टार्सला काय असतो? ओन लाईट असतो. व्हॉट इज मीन बाय स्टार? बाय डेफिनेशन लिहून घ्यायची स्टार्सची. द हेव्हनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड ॲज स्टार्स. ज्या खगोलीय वस्तू लुकलुकतात, लुकलुकणाऱ्या किंवा प्रकाशित असणाऱ्या खगोलीय वस्तूंना तारे म्हणतात. स्टार्स हॅव देअर ओन लाईट, आणि ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो. मग तुम्हाला माहिती असणारा स्टार्स कोणता आहे बरं? तर आपल्या सोलार सिस्टीममध्ये असणारा सन हा एक महत्त्वाचा स्टार आहे. अँड इट इज क्लोजर टू अस दॅन एनी ऑफ द अदर स्टार्स. आणि इतर स्टार्सपेक्षा तो आपल्या अतिशय जवळ आहे. हेन्स इट ॲपियर्स बिग, आणि त्याच्यामुळेच तो आपल्याला मोठा, बिगर जाणवतो. देन नेक्स्ट अँड ब्रिलियंट. आपल्याला सन हा कसा आढळतोय? बिग अँड ब्रिलियंट. इथं या फोटोग्राफमध्ये आपल्याला काय दाखवलं आहे? कोणता हेव्हनली बॉडीज दाखवलेली आहे? तर धिस इज द सन. या ठिकाणी आपल्याला सन दाखवलेला आहे. आणि पहा याच्यामध्ये सन हा कसा आहे? ब्रिलियंट आहे. बिगर साईज आणि ब्रिलियंट असणारा स्टार आहे. इन इट्स ब्राईट लाईट ड्युरिंग द डे. त्याचा जो काही लाईट असतो तो दिवसा जास्त ब्राईट असतो. वी कॅन नॉट सी अदर स्टार्स. आपल्याला इतर स्टार्स जे आहेत ते दिसत नाहीत. कधी? दिवसा. कशामुळे? बिकॉज ऑफ द ब्राईट लाईट ऑफ द सन. प्लॅनेट्स. द हेव्हनली बॉडी दॅट डू नॉट ट्विंकल. ज्या हेव्हनली बॉडीज ट्विंकल होत नाहीत म्हणजे लुकलुकत नाहीत, अशा न लुकलुकणाऱ्या हेव्हनली बॉडीजला काय म्हटलं जातं? प्लॅनेट्स. प्लॅनेट डू नॉट हॅव लाईट ऑफ देअर ओन. प्लॅनेटला स्वतःचा लाईट नसतो. दे गेट लाईट. ते कोणाचा लाईट मिळवतात? दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. दॅट इज प्लॅनेट गेट लाईट फ्रॉम द स्टार्स अँड प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द स्टार्स. प्लॅनेट हे स्टार भोवती रिव्हॉल्युशन देखील करत असतात. इव्हन ॲज दे रोटेट अराउंड देमसेल्व्स. त्याचबरोबर स्टार्स हे त्यांच्या भोवती, प्लॅनेट हे स्टार्स भोवती रिव्हॉल्युशन देखील करतात आणि स्वतःभोवती ते रोटेशन देखील करत असतात. द सोलार सिस्टीम. द सोलार सिस्टीम, अवर अर्थ इज अ प्लॅनेट. पहा, तुम्हाला माहिती की आपली पृथ्वी एक ग्रह आहे, प्लॅनेट आहे. इट गेट इट्स लाईट फ्रॉम द सन. आणि अर्थ ही कोणाकडून लाईट मिळवत असते? सनकडून. इट मूव्ज अराउंड द सन. त्याचबरोबर अर्थ ही सन भोवती देखील मोशन करत असते. अँड इट्स मुवमेंट अराउंड द सन इज कॉल्ड द रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ. आणि तिचं जे काही सन भोवती होणारं जी काही मुवमेंट असते त्यालाच अर्थचं रिव्हॉल्युशन म्हटलं जातं. अँड बिसाइड द अर्थ देअर आर 7 अदर प्लॅनेट दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. त्याचबरोबर अर्थ सारखेच इतरही काही 7, जवळजवळ 8 प्लॅनेट आहेत की जे सनभोवती रिव्हॉल्युशन करतात. दे आर, ते कोणते आहेत? तर मर्कुरी, फेनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. पहा, मर्कुरी, फेनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. These are the 7 planets and Earth is the 8th planet of our solar system. This is the our Earth.
A photograph of Earth taken from the man-made satellite. That is, the Earth is seen like this from the space. अवकाशामधून जर आपण पृथ्वी पाहितली तर ती आपल्याला या फोटोग्राफमध्ये दाखवल्याप्रमाणे दिसते. तर उर्वरित भाग विद्यार्थी मित्रांनो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. उद्या